तुळ राशी म्हातारपणी कोण बनेल तुमचा आधार। नमस्कार श्रोत्यांनो, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या मराठी आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये। आयुष्याच्या तरुणपणात माणूस धडपडत असतो, स्वप्न पूर्ण करत असतो, कुटुंबासाठी झटत असतो, पण वय जसं वाढतं तसतसं माणसाला खरी गरज भासते, ती म्हणजे आधाराची। मनाला शांत करणारा आधार, भावनिक बळ देणारा आधार आणि खऱ्या अर्थाने साथ देणारा आधार आज आपण जाणून घेणार आहोत। तुळ राशींच्या लोकांना म्हातारपणी कोण होईल त्यांचा खरा आधार, कोण देईल त्यांना खऱ्या अर्थाने सोबत आणि कोणत्या नात्यांमधून त्यांना मिळेल जगण्याची नवी ताकद। चला तर मग सुरुवात करूया। पण त्या अगोदर माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। तुळ राशींच्या लोकांचा स्वभाव अतिशय संतुलित आणि समंजस असतो। आयुष्यभर हे लोक सर्वांशी सौजन्याने प्रेमळ वागतात, म्हणूनच म्हातारपणी त्यांना कोणाचा आधार मिळेल यामागे त्यांचा हाच स्वभाव महत्त्वाची भूमिका बजावतो, कारण त्यांनी लावलेलं बीजच परत फळ देतं। तुळ राशींचे लोक आपल्या कुटुंबासाठी आयुष्यभर झटत असतात। मुलांना चांगले शिक्षण, चांगले संस्कार आणि चांगलं भविष्य मिळावं यासाठी ते स्वतःचं आयुष्य खर्ची घालतात। त्यामुळे म्हातारपणी त्यांच्या मुलांकडून त्यांना भरभरून आधार मिळतो। मुलं त्यांना सोडून जात नाहीत, तर त्यांच्या सेवेत राहून त्यांचा सांभाळ करतात। परंतु फक्त मुलंच नाही तर जीवनसाथीचाही आधार या राशींच्या लोकांना म्हातारपणी फार महत्त्वाचा ठरतो। पती पत्नी नातं ते मनापासून जपतात, त्यामुळे जेव्हा वयाच्या उत्तरार्धात शरीर थकलं, मन खचलं, तेव्हा हाच जीवनसाथी त्यांच्या आयुष्याचा खरा आधार बनतो। तुळ राशींच्या लोकांचा स्वभाव प्रेमळ आणि आपुलकीने नातं जपणारा असल्यामुळे त्यांना म्हातारपणी नातवंडाचा सहवासही मिळतो। नातवंडाशी खेळताना, त्यांचं निरागस हास्य बघताना ते आपलं थकलेलं आयुष्य विसरून जातात। त्या खेळण्यातून त्यांना नवी उमेद आणि नवा आनंद मिळतो। मित्र हेही या राशींच्या लोकांसाठी खूप मोठा आधार ठरतात, कारण तुळ राशींचे लोक मैत्रीला खूप महत्त्व देतात। आयुष्यभर जपलेली मैत्री म्हातारपणी त्यांच्या सोबत उभी राहते। मित्रांसोबतच्या गप्पा, आठवणी आणि सहवास त्यांना एकटेपण विसरायला मदत करतो। तुळ राशींचे लोक खूप संवेदनशील असतात। म्हातारपणी त्यांना खूप वेळा मन मोकळं करावंसं वाटतं। त्यावेळी त्यांची मुलं, जीवनसाथी किंवा मित्र जर त्यांचं बोलणं ऐकून घेतात तर तेच त्यांच्यासाठी मोठा आधार ठरतात, कारण त्यांना गरज असते ती फक्त आपुलकीने ऐकणारं कान मिळण्याची। या राशींच्या लोकांचा देवावर, विशेषतः स्वामी समर्थांवर खूप विश्वास असतो। आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात जेव्हा माणसाला सर्वात जास्त आधाराची गरज असते, तेव्हा हाच श्रद्धेचा आधार त्यांना बळ देतो। नामस्मरण, प्रार्थना, ध्यान या गोष्टी त्यांच्या एकटेपणावरची खरी औषधं ठरतात। तुळ राशींच्या लोकांना म्हातारपणी आपल्याभोवती शांत, स्थिर, प्रेमळ वातावरण मिळणं फार महत्त्वाचं वाटतं, कारण त्यांचा स्वभाव नेहमी संतुलन शोधणारा असतो। जर घरात शांतता आणि आपुलकी असेल तर ते स्वतःला खूप सुखी समजतात। पैसा, संपत्ती, वैभव या गोष्टींची गरज म्हातारपणी तुलनेने कमी भासते। तुळ राशींच्या लोकांसाठी त्या टप्प्यावर खरी गरज असते ती म्हणजे कुटुंबाचा वेळ, आपुलकीचे शब्द आणि सोबत। हे मिळालं की ते आनंदाने राहतात। या राशींच्या लोकांना म्हातारपणी कधी कधी एकटेपणाची भीती वाटते, पण त्यावेळी त्यांचे जुने मित्र, शेजारी किंवा समाजातील माणसं त्यांना आधार देतात, कारण त्यांनी आयुष्यभर सगळ्यांशी चांगले वागून ठेवलेलं असतं। मुलं दूरदेशी स्थायिक झाली तरीही नातवंडांचा सहवास मिळाला की ते स्वतःला खूप भाग्यवान समजतात। नातवंडांचं निरागस हसू त्यांच्यासाठी जणू अमृत ठरतं। तुळ राशींच्या लोकांचा स्वभाव फार भावनिक असल्यामुळे त्यांना म्हातारपणी प्रेम आणि आपुलकीचं महत्त्व फार वाटतं। कोणी त्यांना फक्त इतकं म्हटलं की काळजी करू नका, आम्ही आहोत ना तुमच्यासोबत, तर ते शब्दच त्यांचा खरा आधार ठरतात।
या राशीच्या लोकांना वाचन, प्रार्थना, बागकाम अशा गोष्टींमध्ये मन रमवायला आवडतं. म्हातारपणी या छंदामध्येच त्यांना मानसिक शांती मिळते आणि या गोष्टींचं त्यांचा खरा आधार ठरतात. काही वेळा मात्र परिस्थिती अशी येते की हे लोक एकटे पडतात, पण अशा वेळी स्वामी समर्थांचा आशीर्वाद त्यांना इतकं मोठं बळ देतो की ते एकटे असूनही कधी तुटून जात नाहीत. विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करून होय स्वामी माझा तुमच्यावरती विश्वास आहे असे टाईप करा. तुळ राशींचे लोक नेहमीच इतरांचा आधार देणारे असतात. त्यामुळे म्हातारपणी ते जर अडचणीत आले तरी समाज त्यांच्यासोबत हा उभा असतो आणि हीच त्यांची खरी ताकद ठरते. या राशींच्या लोकांचा आत्मविश्वास आणि श्रद्धा म्हातारपणी त्यांचा मोठा आधार ठरतो. मी एकटा नाही, स्वामी माझ्यासोबत आहेत या विचाराने ते प्रत्येक दिवस शांततेने जगतात. तुळ राशींच्या लोकांना म्हातारपणी सर्वात जास्त आनंद देणारी गोष्ट म्हणजे प्रेमळ माणसांची सोबत. मग ते मुलं असो, नातवंड असो, मित्र असो किंवा जीवनसाथी, हीच माणसं त्यांच्या जगण्याला अर्थ देतात. या राशीच्या लोकांना धार्मिक यात्रांचा सहवास खूप आवडतो. म्हातारपणी या यात्रांचं त्यांच्यासाठी नवा आधार बनतात. नवीन लोकांची भेट, नवीन अनुभव त्यांना उत्साही ठेवतात. शेवटी असं म्हणता येईल की तुळ राशींच्या लोकांसाठी म्हातारपणी पैसा, वस्तू, वैभव यापेक्षा नाती, आपुलकी आणि श्रद्धा हेच खरे आधार ठरतात. हे मिळालं की ते मनापासून समाधानी राहतात. म्हणूनच जर तुम्ही तुळ राशींचे असाल तर लक्षात ठेवा, म्हातारपणी तुमच्यासाठी खरा आधार बनेल तुमचं कुटुंब, तुमचे मित्र आणि तुमचा जीवनसाथी, तुमची नातवंड आणि सर्वात मोठं म्हणजे स्वामी समर्थांचा आशीर्वाद. हा आशीर्वाद असेपर्यंत तुम्ही कधीही एकटे पडणार नाहीत. तर ही होती माहिती तुळ राशी म्हातारपणी कोण बनेल तुमचा आधार. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात पैसा, वस्तू किंवा वैभव फार उपयोगी पडत नाही. खरी गरज असते ती नात्यांची, आपुलकीची आणि श्रद्धेची. तुळ राशींचे लोक भाग्यवान आहेत की त्यांना हा आधार आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यांवरती मिळतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रांशी शेअर करा आणि आपल्या राशी स्वामी चमत्कार या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कुठलाच व्हिडिओ मिस नाही होणार. तर फ्रेंड्स, धन्यवाद. भेटूया पुढील एका अशाच नवीन आणि आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.